राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागतम. मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज अवर गपशप वर्ल्ड. तर आज आपण जाणून घेणार आहोत की संक्रांत कुणावर आली आहे. तर यावर्षी संक्रांतीच्या देवीचं वाहन आहे वाघ, उपवाहन आहे घोडा आणि देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. देवीच्या हातामध्ये गदा आहे, देवीने केशराचा टिळा लावलेला आहे आणि देवी कुमारिका असून बसलेल्या अवस्थेमध्ये आहे. वास घेण्यासाठी देवीने जाईचे फूल हातात घेतलेलं आहे. शिवाय देवी पायस भक्षण करत आहे. देवीचे नक्षत्र नाव मंदाकिनी आहे. तसेच देवी पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि तिची दृष्टी म्हणजे नजर ही वायव्य कोपऱ्यामध्ये वायव्य दिशेला आहे. शिवाय देवी सर्प जातीची असून तिने मोती धारण केलेला आहे, असं यंदाच्या देवीचे वर्णन आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पिवळा रंग परिधान केलेला आहे. याचा अर्थ असा की पिवळ्या रंगाच्या सगळ्या वस्तू म्हणजे डाळी असतील किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल किंवा सोनं असेल, या गोष्टी यावर्षी खूप जास्त महाग होतात आणि ती बसलेल्या अवस्थेत आहे. याचा अर्थ व्यावसायिकांना हे वर्ष अगदी थोडंसं स्टेबल जाईल, म्हणजे फार ग्रोथ होईल असंही नाही किंवा नुकसानही नाही, कारण ती बसलेली आहे शांत. त्यामुळे ते स्टेबल होतील, म्हणजे फार नुकसान न होता थोडीफार ग्रोथ होत राहील, पण फार अपेक्षा करू नका असं याचा अर्थ असतात. तर या दिवशी आठवणीने आपण जप तप दान धर्म हे सगळं करावं. आणि शास्त्रात असं म्हणतात की या दिवशी गवत कापू नये, शिवाय म्हशींची धार काढू नये असं सुद्धा शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की सांग. आणि असेच आणखीन काही प्रश्न असतील तर ते आठवणीने विचारा, कारण आपल्या गप्पा व्हायला पाहिजेत ना. कारण आपल्या चॅनलचं नाव आहे गपशप वर्ल्ड आणि तिळगुळ घेऊन गोड गोड गप्पा मारूया आपण. तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.